तर नमस्कार मित्रांनो, मराठी वायनरी ह्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि मित्रांनो, सॉरी, ॲक्च्युली मला चांगला एक इंट्रो मिळत नाही आहे आपल्या चॅनलसाठी, त्याच्यामुळे असे इंट्रो हे चेंज होता आहेत. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा तुम्हाला मागच्या व्हिडिओपेक्षा वेगळा इंट्रो बघायला मिळेल. तर ते मी लवकरच फिक्स करेल. तर ठीक आहे, आपण पॉईंटवर येऊया. काल आपण मित्रांनो एक चांगलं प्रॉफिट केलेलं आहे आणि आपल्या ज्या ट्रेड होत्या त्या लॉस कमी झाल्या होत्या आणि विन जास्त झाल्या होत्या. तर त्या पद्धतीने आपण या 81,600 रुपयांपर्यंत पोहोचलो होतो. तर बघूया, आता आजचा आहे शुक्रवार आणि याच्यानंतर उद्या आणि परवा 2 दिवस आपला गॅप असणार आहे, जसं की आपण ठरवलं होतं. त्यामुळे आपल्याला 2 दिवस ट्रेडिंग करायची नाही, 2 दिवस आपल्याला सुट्टी आहे. तर बघूया, आज शुक्रवार आहे. आज मार्केट कसं होतं आहे आणि कुठल्या पद्धतीच्या कॅन्डल ते बनवतं आहे, आपलं प्रिडिक्शन बरोबर होतं आहे का, असंही आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करू शकतो का, बघूया. आज आपल्याला रिस्क कमी घ्यावी लागेल, कारण की काय, शुक्रवारी जास्त वोलाटाईल होऊन जातं मार्केट, कारण की क्लोज होणार असतं ना, म्हणून. ठीक आहे, बघूया आपण. म्हणून आज आपण थोडं लवकर स्टार्ट केलेलं आहे. चला तर मग. या ठिकाणी मला एक अपची ट्रेड घ्यायची होती मित्रांनो, कारण ह्या सलग 4 कॅन्डल ग्रीन झालेले आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग रेड आलेली. तर या ठिकाणी मला एक अपची ट्रेड घ्यायची आहे. ठीक आहे, या लेवलला मी एक अपची ट्रेड घेतलेली, कारण की मला या ठिकाणी घ्यायची नव्हती, या ठिकाणी घ्यायची होती. कारण जर कधी तुम्ही मागे पाहिलं तर बघा, हा झोन बघा. बघूया आपली ही ट्रेड विन होते का. ठीक आहे मित्रांनो, ही ट्रेड आपली विन झालेली आहे आणि आपली आज पहिलीच ट्रेड विन झालेली आणि परत या ठिकाणी गॅप डाऊन ओपनिंग झालेली कॅन्डलची, म्हणजे इथं सेलिंग प्रेशर अजूनही आहेच. ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, आपण या ठिकाणी एक अपची ट्रेड घेऊया, कारण जसं मी हे ओपन केलं त्याच पद्धतीने मला या ठिकाणी बघा ही लेवल दिसली, ही लेवल, आणि बॅक साईडला पण आपण गेलो तर बघा लेवल. ठीक आहे, तर म्हणून मग आपण या ठिकाणी एक अपसाईडची ट्रेड घेतलेली आहे. बघूया ती विन होते की नाही. आणि जर आपण इकडे पाहिलं तर आपण बघा, आतापर्यंत 6 दिवस आपण ट्रेडिंग केलेलं आहे आणि 6 दिवस आपण प्रॉफिटमध्ये आहोत. हे आपलं टार्गेट शीट आहे. या ठिकाणी आपण आपलं 5% डेलीचं आपण करत असतो, पण आपण ऑलरेडी खूप पुढे आहोत, म्हणून आपण थोडं प्रॉफिट आता गेन करतोय. ठीक आहे, तर ठीक आहे मित्रांनो, ही ट्रेड आपली लॉसमध्ये गेलेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, जास्त खाली गेलेलं असं काही वाटत नाही, म्हणून मी इथूनच अपच्या 2 ट्रेड घेतलेल्या आहे मित्रांनो. जायला हेच त्याच्या आधीचेच कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज व्हायला पाहिजे होती, पण ठीक आहे, बघूया आपण. ठीक आहे, तर ही पण कॅन्डल आपली, म्हणजे ही पण ट्रेड आपली लॉस झालेली मित्रांनो. ठीक आहे, काही हरकत नाही. यानंतर आपण एक डाऊनची ट्रेड प्लॅन करूया. जर कधी अशी एवढी ग्रीन झाली तर आपण एक डाऊनची ट्रेड प्लॅन करू, आणि नाही झाली तर मग सोडून देऊ विषय. ठीक आहे मित्रांनो, इथं मी रिस्क घेतलेली 5 ट्रेड घेतलेल्या आहे 300 रुपयांच्या. बघूया आपण आपली ट्रेड विन होते का, कारण इथं ॲनालिसिस असं होतं की कंटिन्यू 3 नाही तर 3पेक्षा जास्त एकाच कलरच्या कॅन्डल आणि त्याच्यानंतर एक अपोजिट कलरची कॅन्डल होते आणि त्याच्यानंतर आपण एक डाऊनसाठी ट्रेड घेतो, ते आपण मार्जिन सेफ्टीवर घेतलेली आहे. तर ठीक आहे, बघूया ही विन होते का. वाटत तर नाही विन होईल असं. तर ठीक आहे मित्रांनो, ही ट्रेड आपली लॉस गेलेली आहे. ओके मित्रांनो, तर हे सेशन मी आता संध्याकाळून करतोय. त्यावेळेस मला थोडं पर्सनल इश्यू होते आणि थोडं म्हणजे घरचं काम होतं, त्यामुळे मग मी तिथं ते स्टॉप केलं आणि नंतर मग आता संध्याकाळी मी रेकॉर्ड करतोय. पण मित्रांनो, एक गंमत अशी आहे की त्यावेळेस मी म्हणजे व्हॉइस रेकॉर्ड करू शकलो नाही, तर म्हणून मग मी या ठिकाणी एक व्हॉइस ओव्हर देतोय. आणि या सेशनच्या शेवटी मी सांगितलं पण होतं व्हॉइस रेकॉर्ड करून की अशा पद्धतीने मी दुपारचं सेशन केलं नाही आणि संध्याकाळून सेशन केलेलं आहे. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकतात मी कशा पद्धतीने मायनस गेलो होतो आणि एवढी अमाऊंट मायनस जाऊ नये, नंतर मग मी परत ब्रेक इव्हनवर, म्हणजे जी आधीची अमाऊंट होती त्याच्यावरच येऊन मग मी नंतर सेशन स्टॉप केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात. आणि त्याच्यातून तुम्हाला घेण्यासारखं हे आहे की जास्त ओव्हर स्टेकिंग करू नका, म्हणजे काय की जास्त मोठ्या अमाऊंटचे ट्रेड घेऊ नका, नाही तर मग तुम्ही अशा पद्धतीने मायनस जाऊ शकतात. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा.
ओके, तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दुपारच्या सेशनला म्हणजे मला थोडंसं कामही होतं आणि थोडी घाई झाली, त्याच्यामुळे थोडंसं आपण लॉसमध्ये गेलो. आणि मग त्यानंतर मी तिथं स्टॉप केलं, कारण ट्रेड तिथं भेटत नव्हती चांगली आणि थोडे पर्सनल इश्यू होते. मग मी तिथं सेशन क्लोज केलं आणि त्याच्यानंतर मग आता संध्याकाळी जो म्हणजे 6:30 वाजेला मी परत बसलो सेटअपवर आणि चांगला ट्रेड बघितला. तर म्हणजे अजूनही मार्केट रिस्कीच आहे, कारण आज आहे काय म्हणतात त्याला, फ्रायडे. आणि त्याच्यामुळे काय गंमत आहे मित्रांनो की मार्केट खूप वोलाटाईल आहे. त्यामुळे मी फक्त एक आपलं जे म्हणतात ना ब्रेक इव्हन किंवा म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस, याच्यावर म्हटलं आपण क्लोज करूया. तर म्हणून मग मी त्या ठिकाणी क्लोज केला आणि तुम्ही बघितलं की मी कशा पद्धतीने म्हणजे जास्त ट्रेड घेतली. ओव्हर स्टेकिंगमुळे मी खूप मायनस गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी कव्हर पण केलं ते. तर ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासारख्या कशासाठी, कारण की म्हणजे काय की बघा, आपण थोड्या गोष्टींसाठी आपण थोड्या प्रॉफिटसाठी आपण कितीतरी रुपये आपण मायनस जाऊ शकतो मित्रांनो, अशी गोष्ट आहे. आणि आपली ही जी अमाऊंट आहे ही आपण घालवून बसतो. तर यातून तुम्हाला शिकण्यासारखं आहे. यात माझं नुकसान आहे मित्रांनो, पण याच्यातून शिकण्यासारखं तुम्हाला आहे. तर ठीक आहे, मी पण ती चूक करणार नाही, मी पण माझी सायकोलॉजी खराब होऊ देणार नाही. पण किती झालं तरी पैसा असं आहे मित्रांनो की लालच हा कधीच कमी होत नाही. ठीक आहे, आणि एक भीती पण आहे की एवढी मोठी आपली सिरीज आहे ही कंप्लीट होईल की नाही, आणि नक्कीच आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हिला. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने मी इथं ब्रेक इव्हनवर आज क्लोज करतोय मार्केट, म्हणजे सेशन. आपण 81-600 होते, आपण 600 रुपये लॉसमध्ये आहोत अजूनही. पण मी या ठिकाणी हा माझा लॉस मला भरपूर आहे एवढा. ठीक आहे, म्हणजे हा लॉस मला खूप काही देऊन जाईल, कारण की हा लॉस जर कधी मी आता कमी करायला गेलो तर मी अजून मायनस जाईल. ठीक आहे, त्यामुळे आता डायरेक्ट सोमवारीच मी ट्रेड करेल आणि सोमवारीच आपण मग प्रॉफिटला सुरुवात करूया. तर ठीक आहे मित्रांनो, मी मग या ठिकाणी आजचं प्रॉफिट लॉस जे असेल ते फिल करून घेतो. ओके, आणि अमाऊंट 81,000. ओके, तशा पद्धतीने आपण ब्रेक इव्हनवर क्लोज केलेलं आहे आज. नो प्रॉफिट नो लॉस म्हणता येईल, पण $600 आपल्याला म्हणजे $6 आपल्याला प्रॉफिट आहेच. 6 आणि $6.5. ठीक आहे, $7 समजूया आपण. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच सोमवारी.